आज जागतिक महिला दिन निमित्ताने आज आपण भेटणार आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराच्या छत्रपती दूध डेअरीच्या यशस्वी महिला उद्योजिका सोनाली पाटीलताईंना. ह्यांनी आपल्या डेअरीत केवळ दूध विक्री न करता दही, तूप, पनीर यांसारखी उत्पादने तयार करून विक्री करतात. पती अचानक वारल्याने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्याने ह्या सोनालीताई पाटील यांनी आपल्या हिमतीने घर सांभाळून हा दूध डेअरी व्यवसाय सांभाळला. त्यांना साथ लाभली कुटुंबाची. त्यांनी अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी डेअरी उद्योग सांभाळल्याने ZM मीडिया त्यांना महिला दिनानिमित्त सलाम करते. सोनालीताईची ही माहिती आवडल्यास लाईक करून कमेंट करा. आपण बघत आहात ZM मीडिया अर्थात झूम मराठी मीडिया. राजकीय घडामोडी, ज्ञान, मनोरंजन, परिसरातील बातम्यांसाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा. तसेच झूम मराठी लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, माझे नाव सोनाली समाधान पाटील. मी राहणार सामनेर. माझ्या मिस्टरांचा जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून हा बिझनेस आहे. तर आता त्यांचा स्वर्गवास झाला आहे. जवळजवळ 4 वर्ष झाले त्यांना स्वर्गवास होऊन. तर एक माझे मिस्टर होते, त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं ह्या बिझनेसमध्ये उतरायचं. तसं मला आवड होतीच प्रत्येक म्हणजे असं नवीन काही करण्याची. पण त्यांचा खूप सपोर्ट होता मला की तू माझ्या सोबत काम करावं असं. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळतो का? हो, खूप सपोर्ट आहे मला कुटुंबाचा. माझ्या पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे या बिझनेसमध्ये. आणि आज जे बी काही आहे मी मिस्टर गेल्यानंतर तर कुटुंबामुळेच आहे. मला आई आणि वडिलांचा खूप सपोर्ट आहे. खूप अडचणी आल्यात मला ह्या बिझनेसमध्ये, पण तरी पण मला कुटुंबाने खूप सहकार्य केलेलं आहे. जसं सामनेरची फॅमिली वगैरे, त्यांनी भाऊ बहीण यांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे मला. तुमचा दिवस कसा सुरू होतो? माझा दिवस सकाळी 7 वाजेपासून सुरुवात होऊन जाते. जसं दूध संकलन करणं, दूध पॅकिंग करणं, त्यानंतर दूध सेलिंग पण असतं आणि घरपोच पण वाटप असते. तर जसं 12 ते 1 वाजेपर्यंत माझं काम चालतं. त्यानंतर 2 तास रिलॅक्स, नंतर 3 वाजेपासून परत 10:30 वाजेपर्यंत हे काम चालतं माझं. या डेअरी व्यवसायातून महिन्याला साधारण किती उत्पन्न मिळते? साधारण तरी 50,000 पर्यंत आहे माझं मंथली उत्पन्न. या व्यवसायात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? खूप अडचणी येतात, आर्थिक अडचणी आहेत, थोडं मेहनतीमध्ये थोडा प्रॉब्लेम, अडचणी खूप राहतात. पण मग तरी मॅनेज झालं, करत आली मी आतापर्यंत. पण ते एक असतं ना, स्वतःवर विश्वास असला ना, माणूस काहीही करू शकतं. एक महिला म्हणून हा व्यवसाय करताना समाजाचा प्रतिसाद कसा मिळाला? खूप प्रतिसाद आहे. आणि आपण समाजाला फक्त एवढंच, आपल्याकडनं जेवढं चांगलं देता येईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे जो ग्राहक येतो तो क्वालिटी बघूनच येतो. हो हो असं ऐकलंय. हो हो, बरोबर सर. आज महिला दिवस आहे, तर तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? माझा तर एकच संदेश आहे सर्व महिलांना की महिलेने मागे न राहता, जरी मिस्टर काम करता, सगळं काही देता बुवा सगळं आपल्याला, पण महिलेने बी कुठेतरी सक्षम झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात जर काही अडचणी आल्या किंवा काही असं मिस्टर वगैरे गेले बा सोडून, तर आपण आपल्या स्वतःच्या पायावर कमीत कमी उभं तरी राहू शकतो. एवढं तरी महिलांनी प्रेरणा घेतलीच पाहिजे आणि थोडंसं स्वतःवर फोकस केलाच पाहिजे कामाच्या बाबतीमध्ये किंवा बिझनेसच्या बाबतीमध्ये. त्याच्या आवडीनुसार का होईना, पण महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे.